तिन्ही नगरपालिकेची आता निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. दुधनी आणि अक्कलकोट पूर्ण शिवसेनेच्या चिन्हावर आहे सगळं, ते म्हणजे पार्टीकडनं आहे सगळं, धनुष्यबाणावर. मैंद्री कसं आहे, आघाडी आहे, म्हणजे BJP विरुद्ध सर्व पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा, तिथलं लोकल गट, आघाडी, खालची गल्ली, वरची गल्ली, हे सगळं एकत्र होऊन ते पारंपरिक पद्धतीने मैंद्रीचे लोक तसंच लढतात. ते मागच्या वेळी पण ते BJPने उभा केलं, पण त्याचं फक्त 4च नगरसेवक निवडून आले, 13 ते आघाडीचे आले, नगराध्यक्ष पण आघाडीचं आले. दुधनीचं पण मागच्या वेळी नगरसेवक सगळे आमचे निवडून आले, थोडक्यात नगराध्यक्षाचं हे झालं होतं. इथं अक्कलकोटला BJPचं निवडून आलं होतं. यावेळी जरा चित्र चांगलं आहे आमचं, टसाला होणार आहे नगरपालिका. दुधनी तर काय नाही, दुधनी शिवसेना येणार आहे, मैंद्री आघाडी येणार आहे. खरं तर पहिला पक्ष सोडल्यानंतर ही नवीन पक्षात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होते. कशा पद्धतीनं आगामी काळात प्रचार सभा असतील आणि काय एकदम प्रचाराची लाईन असते, काय प्रचाराची लाईन? असं काय वेगळं काय असायचं काय कारण नाही. शेवटी लोक आमचे आहेत, आम्ही कुठं आहे तिथं लोक आहेत तिथं सगळं ते. आणि शिवसेनेचं उलट आम्हाला फायदा होईल आम्हाला, की बा लाडकी बहीण योजना जी आहे ते एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केले, हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे. आणि दुसरं म्हणजे महिलांना अर्धा तिकीटाचं हे काही शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच केलेलं आहे सगळं. आणि त्याचं वैद्यकीय मदत जे आहे ते सगळ्यात मोठं काम ते चाललेलं आहे महाराष्ट्रात, शिवसेनेकडनं, आदरणीय शिंदे साहेबाकडनं. त्यामुळे लोकांना विश्वास आहे किंवा एक काम करणारा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्याबद्दल युवकामध्ये आकर्षण आहे, महिला वर्गामध्ये आकर्षण आहे. आणि आमचे तर पारंपरिक जे होते ते आमच्यावर आहेतच आहे. त्यामुळे ह्यामध्ये आम्हाला निश्चितपणे आम्हाला फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे अक्कलकोट तालुक्याला जे निधी मिळाला, आता जे दिसते सगळं कामं, ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच मंजूर केलेले कामं आहेत. या अलीकडच्या वर्षभरात काय घंटा कुठलं मंजूर नाही, काही नाही. त्यामुळे सगळे कामं शिंदे साहेबांनीच केलेलं आहे, मुख्यमंत्री असताना त्यांनीच भरभरून निधी दिलेले आहेत. अक्कलकोटला असतील, जिल्ह्याला असेल किंवा राज्याला असेल, त्याचा फायदा आम्हाला शिवसेनेला होणार आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टींनी आपल्यावर टीका केली आहे की सत्तेच्या लालसेपोटी आपण सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, मात्र या निवडणुकीत त्यांना कोणत्याही पद्धतीचं यश मिळणार नाही, कारण जनतेला त्यांचा स्वभाव माहिती आहे की ते स्थिर नसतात. कोण स्थिर असते कोण स्थिर नसते हे सगळं तालुक्याला माहीत आहे. त्यांनी कुठं स्थिर होते, कुठं स्थिरावले, हे सगळं तालुक्याला माहीत आहे. म्हणून मी त्याच्याबद्दल एवढं जास्त म्हणून त्याचा अभ्यास कमी आहे, वय लहान आहे आमच्यापेक्षा फार. त्यांनी अभ्यास करावा आणि कोण स्थिर होतं आणि कोण स्थिर नव्हतं हे त्यांनी लक्षात घ्यावं. तुमच्या हिंदुत्वावरती बोललं जातं, सत्तेच्या लालसापोटी तुम्ही पक्ष बदललाय असं देखील बोललं जातं. काय मिळालं? मी काय घेतलं सत्तेचा फायदा? काय घेतलो सांगा? काय घेतलं का फायदा? 6-7 महिने झाले की काय कुठलं कामं घेतलंय, काय केलंय, काय केलं सत्तेच्या लालसापोटी म्हणून? आम्ही काही नाही. आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही. 25 वर्ष सत्तेवर असलेला माणूस आज कुठल्या हालतमध्ये आहे, 3.5 वर्षामध्ये तो कुठल्या हालतमध्ये, कोण सत्तेचं जास्त फळ चाकलं, कोणाकडे एवढं सगळं प्रचंड आलं, सगळं ते सगळं लोकांना दिसतं. ते स्वतःचं स्वतः सांगू नये तसं सांगायला बसलो तर आम्ही आहे ना, आता मैदान आहे, आता जाहीर सभेमध्ये बोलू, आता कशाला बोलू आपण? खरं तर तुम्ही ज्या पक्षात होते काँग्रेसमधले नेते लोक आपल्यावरती आरोप करतात. त्यांचं असं म्हणणं आहे अल्पसंख्याक समाजाचा आधीच उमेदवार असताना तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार देऊन भाजपची एक प्रकारे हात केली, अशा पद्धतीचं भाजपला मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करताय असं तुमच्यावरती आरोप करतात काँग्रेसचे नेते. भाजपला कोणी मदत करतंय? 2009मध्ये कोणी मदत केलं, 2014मध्ये कोणी मदत केलं, 2019मध्ये कोणी मदत केलं, 2024मध्ये कोणी मदत केलं, हे पहिलं त्यांनी त्यांच्या आतमध्ये झाकून बघावं, नाहीतर वाकून बघावं, त्याला लक्षात येईल त्यांना. की साहेब या संदर्भात कुठल्या मोठ्या नेत्यांच्या सभा वगैरे काय होणार आहेत ना? आता उद्याच्या 23 तारखेला म्हणजे परवा दिवशी रविवारी आमचे पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सकाळी 10 वाजता इथं जुना राजवाड्यासमोर जाहीर सभा होणार आहे. त्याच्यानंतर अजून बाकीचे नेत्यांचं अजून टायमिंग आलं नाही. ते आल्यानंतर मला दुधनीला कोण, मैंद्रीला कोण, परत अक्कलकोटला कोण, ह्याची सगळ्या सभा होणार आहेत. ते मागील निवडणुकीमध्ये जे आहे ती भाजपची सत्ता अक्कलकोट नगर परिषदेवरती आली होती. एकंदरीत पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात अक्कलकोटवासियांना भेडसावतानाचं चित्र आपल्याला दिसतंय. काय मुद्दे असणार आहेत आपल्या निवडणुकीमध्ये अक्कलकोट?
हे अक्कलकोटला आता जे पाणी मिळतं ना एवढं तरी 8 दिवसांनी का होईना 7 दिवसांनी का होईना ते आम्ही केलेल्या पाणीपुरवठा योजना आहेत ते मी पाणीपुरवठा राज्यमंत्री असताना केलेली योजना मंजूर आहे तिथे त्याच्यामुळे मिळतं. आता पुढं आलेलं कोणी काय केलेलं नाही अक्कलकोटसाठी ते लोकांना माहीत आहे. आम्ही सांगणार आहे भाषणामध्ये पण सगळं आता जाहीर सभामधनं बाबा आता जे तुम्हाला पाणी मिळतं ते पाणी कोणी आणून दिलं तुम्हाला ती योजना कोणी केली करून धरणावरनं हे सगळं लोकांना माहीत नाही ज्ञात ते परत एकदा आठवण करून देऊ आम्ही. आमदार सचिन कल्याण शेट्टी असं म्हणतायत की तुमच्या उमेदवारांवरतीच तुमचा विश्वास नाही मग जनता काय विश्वास ठेवणार आहे उमेदवार अर्ज माघारी घेतील म्हणून फिरायला पाठवण्यात आलेला वगैरे त्याने बघावं मग दुधनीतले त्यांचे उमेदवार कशाला घेऊन गेले त्यांचा ते दुधनीचे उमेदवार विश्वास नाही का त्यांचा ते त्यांनी खुलासा करावा. रात्री चोरासारखं येऊन गपचूप मोटरसायकलवर येऊन सगळ्याला गाडीत बसून का घेऊन गेले त्यांनी पुण्याला नेऊन कशाला ठेवले ते त्यांनी विचार करावा स्वतःमध्येच झाकावं त्याला माहीत नाही अभ्यास कमी आहे त्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.